सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मराठा समाजासाठी आतापर्यंत तर साताऱ्यात उपोषण केली, आता मुंबईला निघालं उपोषण करायला। आंदोलन जोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार येणार नाही। येत्या गौरी गणपतीत आटा चक्की घ्यायचा विचार करताय, वॉटर प्युरिफायर पण घ्यायचंय, गॅस शेगडी पण घ्यायची आहे, मग या आमच्याकडे। आटा चक्की खरेदीवर 10 ते 50% पर्यंत डिस्काउंट। 14,000 रुपयाची आटा चक्की फक्त 6,999 रुपयात। वॉटर प्युरिफायर खरेदीवर 10% 50% पर्यंतचा डिस्काउंट। 12,000 रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त 6,000 रुपयांमध्ये। शेगड्यांचं तर विचारूच नका, आमच्या एवढी स्वस्त शेगडी कुठेच मिळणार नाही, तेही असंख्य व्हरायटीज मध्ये। आमचा पत्ता माहीतच असेल, आनंद ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। आमच्या गतवेळच्या उपोषणाचे जे आमरण उपोषण केलं होतं ते आमच्या तात्या सावंत आज सन्माननीय मराठा क्रांती मोर्चाचे जनक खरं तर मनोज जरांगे पाटील दादा यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आमरण उपोषणासाठी आज रवाना होत आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, भावी पिढीला त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी तात्यांचं योगदान या मराठा क्रांती मोर्चात आणि उपोषणात फार मोठं आहे। गेल्या वेळेला त्यांनी जवळजवळ 8 ते 10 दिवस आमरण उपोषण त्यांनी आणि भोसले या दोघांनी केलं होतं। त्याच पद्धतीनं पुन्हा आज ते मुंबईला रवाना होत आहेत। सातारा जिल्ह्यातून कमीत कमी 250-300 मराठा बांधवांच्या गाड्या या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आणि खरं तर यावेळेला आत्ता नाही तर कधीच नाही ही भूमिका जरांगे पाटलांनी जी घेतलेली आहे त्या पद्धतीनं आत्ता सुद्धा तीच भूमिका आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे मराठ्यांच्या ज्या मागण्यात मराठा आरक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे आणि मागणी आहे ती पूर्ण झाल्याशिवाय साताऱ्यात परत कोणीही मराठा येणार नाही। गणपतीचं सीझन आहे, गणपतीचा महोत्सव आहे आणि असं असताना देखील आत्ता जर परिस्थिती बघितली तर मुंबईकडे जाणारे सगळे रस्ते आत्ताच ब्लॉक झालेले आहेत। मुंबईत खरा मराठ्यांचा एल्गार आता राज्य शासनाला पाहायला मिळेल। दुःख एवढ्याच वाटतंय की मराठ्याचे आमदार 148 असताना 48 सुद्धा याला खरं तर उघडपणे पाठिंबा देत नाहीत आणि ह्या आमदारांनी खरं तर खांद्याला खांदा लावून जे आंदोलन करते आहेत त्यांच्या मागे खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे। प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही। आजपर्यंत मराठ्यांच्या फक्त मतासाठी वापर केला गेला, मराठ्यांना गृहीत धरलं गेलं की मतं आपल्यालाच मिळणार, त्याच्यामुळं मराठ्यांना फक्त त्याचा वापर करून घेतला गेला। पुढच्या काळात देखील तशाच पद्धतीनं वापर केला गेला तर त्याची निश्चितपणानं त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि यासाठी तरी आता 148 आमदारांनी खरं तर या मराठा क्रांती मोर्चाच्या आत्ताच्या जी मागणी आहे आणि शेवटचा जो दणका आहे आंदोलनाचा त्यात सहभागी व्हावं, उघडपणे सहभागी व्हावं। कारण
आमच्या मराठ्यांच्या मतावर तुम्ही आमदार झालात आणि त्याच मताला तुम्ही विसरतात आणि मराठ्यांची गद्दारी करतात, यापुढे कधीही गद्दारी सहन केली जाणार नाही। आज उद्या परवा अशा 2-3 दिवस सलग गाड्या जातील। आज फलटणमधनं मोठ्या प्रमाणावर गाड्या गेल्यात, पाटणमधून गेलेत, मानमधून गेलेत। अशाच पद्धतीनं जो मुंबईकडचा फ्लो आहे तो अशाच पद्धतीनं चालू राहील आणि एक दिवस शासनाला निश्चितपणाने झुकावं लागेल। तात्यांचा निर्धार आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण मागं नाही। मराठा क्रांती मोर्चातल्या सर्वांचा त्यांना खरं तर सदिच्छा आहेत, त्यांच्या मागं पाठिंबा आहे। तात्यांचं 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालंय आणि अजूनही त्यांना औषधोपचार सुरू आहेत। अशा परिस्थितीत त्यांना समजून सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला की तात्या तुमची तब्येत बरी नाही, तुम्हाला ऑपरेशन आता नुकतंच झालेलं आहे, तुम्ही थोडंसं या म्हणजे आमरण उपोषणापासून बाजूला राहा। तर तात्यांची भूमिका मी माझ्या समाजासाठी वाटेल ते करायला तयार आहे। माझा हा शेवटचा लढा असेल। जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। आज सातारच्या भूमीतून जय शिवरायांची पावन भूमी आणि तिथून आज म्हणजे मुंबईला जो मोर्चा जाणार आहे आज, त्यात आमचे तात्या सावंत आहेत, ते अमर उपोषणाला बसले। तात्यांचे आताच 8 दिवसापूर्वी ऑपरेशन झालेले आहे, तरी तात्यांनी उपोषणाचा एक निर्धार ज्या वेळेला म्हणजे मराठ्यांना मराठी मोर्चाचं ज्या वेळेला आहे त्यावेळेला तात्या नेतृत्व साताऱ्यातून करतातच, पण दोन्ही आमचे राजे छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब असतील, त्या दोघांनीही आपल्याला मराठा मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। जसं की दुसरे जे समाज आहे त्या लेकरांना जसं त्यांच्या मुलांना जसं हे आहे, त्यांच्या मुलांना म्हणजे परीक्षेत असू दे प्रत्येक वेळेला त्यांनाच न्याय मिळाला जातो, तसंच आमच्या मराठी समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि आता हे लास्टच मुंबईचं उपोषण आहे ते म्हणजे सरकारला माझी एक विनंती आहे की तुम्ही मराठा प्रत्येक वेळेला शांत बसतोय म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका। जसं दुसऱ्या समाजातल्या मुलांना जसं मिळालेलं आहे तसंच मराठी समाजातल्या मुलांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, एवढीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये आणि ते शांततेच्या मार्गानं मराठा समाज घेणार आहे। तसंच ज्यावेळेला गेल्या वेळेला मराठी बांधव भरपूर म्हणजे प्रचंड समूह मुंबईला जाऊन आंदोलन केलं होतं, पण त्यांनी 100% सांगितलं होतं गुलाल लावून की आम्ही तुम्हाला 100% न्याय मिळवून देऊ, पण ते कुठेही केलेलं नाही। माझं देवाभाऊंना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता तरी तुम्ही भगिनी म्हणता आणि तुमचे बहिणी म्हणता, तर बहिणींची विनंती आहे की तुम्ही कुठंतरी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि 100% आरक्षण मिळवून द्यावं। तोपर्यंत मराठा समाजातला एकही व्यक्ती मुंबईला गेलेला परत येणार नाही आणि गणपती बाप्पाला आमचं साकडं आहे आणि शिवरायांच्या चरणी प्रार्थना आहे की मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे। एक मराठा लाख मराठा।